हे पुण्यातील सुंदर असं ठिकाण आहे. रामदरा मंदिर. पुणे स्टेशनपासून एक 15 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं हे निवांत असं ठिकाण रामदरा मंदिर. हे रामदरा टेम्पल जे आहे, अवतीभोवती पाणी आहे, मध्यभागी मंदिर आहे आणि पुण्यापासून थोडंसं दूर अंतरावर असल्यामुळे तिथे पूर्ण शांतता आहे. पुण्यातून वन डे ट्रिपसाठी रामदरा मंदिर हे खूप सुंदर असं ठिकाण आहे. तुम्ही तिथे टिफिनही घेऊन जाऊ शकता, तिथे खाऊ शकता. असं झाडी आहे तिथे पूर्ण. झाडी असल्यामुळे सावली देखील भरपूर आहे. शांत आहे, थंड वातावरण आहे. खूप असं सुंदर हे मंदिर आहे. मंदिराचं बांधकाम देखील नवीनच आहे, परंतु ते शांतता असल्यामुळे एक वेगळीच एक रिफ्रेशमेंट मिळते. तिथे प्रत्येक संत ऋषीमुनी जे आहेत त्यांची मूर्ती त्या मंदिराच्या भिंतींवर लावलेल्या तुम्हाला दिसतील. हे मंदिराचा एंट्रन्स आहे. इथून आपण मंदिरात प्रवेश करतो. आणि कसल्याही प्रकारची तिथे देणगी किंवा प्रसाद असं काहीही नाही. फक्त आपण जायचं, तिथे दर्शन घ्यायचं, मंदिर बघायचं, ती शांतता अनुभवायची. जे मेन मंदिर जे आहे ते पूर्ण दगडाचं कोरीव काम आहे. ते फक्त जुनं दिसते, बाकीचं आपल्याला नवीन बांधकाम असलेलं दिसत आहे. या मंदिराच्या भिंतीवर तुम्ही आतमध्ये बघत असाल, इथे जे दिसत आहेत ते वेगवेगळे संत, जे ऋषीमुनी होऊन गेले, व्यास, शंकराचार्य, या सगळ्यांच्या मूर्त्या तुम्हाला इथे दिसतील. आणि गर्दीही कमी असते. इथं शंकराचार्यांची मूर्ती आहे आणि ही वेदव्यास यांची मूर्ती आहे. आणि हे मेन मंदिर आहे. इथून आपण आतमध्ये जातो. या मंदिरामध्ये राम, लक्ष्मण आणि सीता यांची मूर्ती आहे आणि समोर महादेवाचे पिंड आहे. या मंदिराच्या भिंतींवर गीतेचे अध्याय सुद्धा कोरलेले आहेत. हे जे दिसत आहेत ते गीतेचे अध्याय आहेत वेगवेगळे. आणि खाली जे आहेत ते तुम्हाला वेगवेगळ्या ऋषीमुनींची मूर्ती दिसेल. आणि मंदिराच्या बाहेरच्या साईडला हे असं निवांत असं ठिकाण आहे. विशेष म्हणजे इथे बसायलाही जागा आहे आणि वडाची झाडं असल्यामुळे इथं थंडगार हवा येते. सुंदर असं ठिकाण आहे. वन डे ट्रिपसाठी पुण्यापासून जवळ हे असं ठिकाण आपल्याला अनुभवायला मिळेल. कोणाला जर खरंच शांती हवी असेल डोक्याला तर इथे जाऊन एक दिवस जाऊन तुम्ही इथे बसू शकता. बसायला देखील जागा आहे. छान फोटो काढू शकता.